नमस्कार, आपण पाहतात गाव खबर आणि आज आपण आलेलो आहे ते आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित बिडीकाळे महाविद्यालय, जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तसेच वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवासाठी आता हे रानभाज्या महोत्सवाचं 7वं वर्ष आहे यांचं आंबेगाव तालुक्यामधील ज्या भीमाशंकर पर्यंत राहणाऱ्या आदिवासी भागामध्ये जे विद्यार्थी आहेत, आदिवासी डोंगर रांगामध्ये, सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये या सुंदर पद्धतीने येणाऱ्या भाज्या त्या इथं आणल्या गेलेल्या आहेत। आता या विद्यार्थ्यांकडून त्या इकडे घेऊन आलेल्या आहेत। त्या पाहिल्या नसणाऱ्या त्या भाज्या आहेत, दुर्मिळ भाज्या आहेत। त्या जर आपण खाल्ल्या तर आपल्या शरीराला कुठल्याही पद्धतीचा रोग होणार नाही। आपण सर्वांनी त्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत, त्यामुळे आपल्याला कुठल्या पद्धतीचा आजार होणार नाही। तर आपण पाहूयात कशा पद्धतीच्या त्या भाज्या आहेत। नमस्कार। आज आपण आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बिडीकाळे महाविद्यालय आयोजित रानभाज्या महोत्सव जनता विद्या प्रांगणामध्ये केलेला आहे। त्या याच्या संदर्भामध्ये आपण भाज्यांच्या मुलांशी संवाद साधणार आहोत। हे काय आहे, कुठलं पान आहे ते? फांदीची भाजी आहे। ह्याच्यापासून काय फायदा होतो खाल्ल्यानंतर? शरीरासाठी चांगली असते, मूतखड्यासाठी चांगली असते। अच्छा, ओके, थँक्यू। हे कुठली भाजी आहे? कोंबड्याची भाजी। कोंबड्याची भाजी। कोंबड्यासारखी उड्या मारते का? मग हे याच्यापासून काय फायदा? हे आपल्याला सांधेदुखी वगैरे होते, सांधेदुखी वगैरे राहते। हे पौष्टिक आहे। हे कुठली पानं आहेत? ही कुठली भाजी आहे? हा, याचा काय फायदा? मुळ्यात आणि वापर होतो त्याचा। बर बर, ओके, थँक्यू। हे कुठली भाजी? गायपात। हा, गायपात। गायपत। हे खाली जाते का? याचा काय फायदा होतो? सांधेदुखी राहते ही भाजी खाल्ल्याने। ओके, हे कुठलं पेज आहे? हा, दागिन्याचं पान आहे का? हे कशासाठी खाल्लं जातं? हा, ठीक आहे, पुढे जाऊया। हे काय आहे? कडुलिंबाचा पाला आहे। ह्याचा उपयोग काय होतो? आयुर्वेदिक असतं। आयुर्वेदिक म्हणजे डायबिटीस वगैरे ह्याच्यासाठी कामाला येतं लिंबाचा पाला। ही कुठली भाजी आहे तुमची? कोळूची। ह्याच्यामध्ये खाल्ल्यानंतर याचा काय फायदे असतात कोळूच्या भाज्याचे? सांधेदुखी। सांधेदुखी वगैरे याच्यामुळे राहतात कोळूच्या भाजीमुळे ना? ओके। हे कुठलं आहे? हे एरंडेल आहे का? याचा काय फायदा होतो? एरंडेचं तेल बनवतात। त्याच्यापासून काय फायदे होतात? म्हणजे केस गळणे वगैरे थांबतात, सांधेदुखी वगैरे थांबते। ओके। आणि हे काय आहे? हे करडोलं का? करटोलं म्हणतात त्याला ना? काय? हा, अच्छा, याची बी भाजी केली जाते ना? शरीरासाठी चांगली असते। ओके। हे काय आहे? घोसाळ। याचा काय उपयोग होतो? भाजीसाठी ना? शरीराला चांगलं असते। कुठल्या भाजी आहे? बडदा। याचा काय उपयोग होतो? कशासाठी खाल्ली जाते? याच्यापासून फायदे काय? ही कसली भाजी? हे बेडकीचा पाला। याचं काय करतो? हे ना डायबिटीस वर चालतो। हो का? हो, हा जो पाला आहे, हा जो पाला आहे कशाचा पाला आहे? डायबिटीस। डायबिटीस। डायबिटीस पण याचं नाव काय आहे? या पाल्याला नाव काय? बेडकीचा पाला। कुठून आणताय? आमच्या घरी जंगलात असतं। कुठे राहिला तू? कारकोडी। कारकुडे आदिवासी भागामध्ये? हो हे जंगलामध्ये मिळतं का? हो। याचा वापर काय होतो? शुगर वगैरे हा, डायबिटीस। डायबिटीस। हो, चावून खाल्ला। चावून खावा लागतो ना? हो त्याच्यामुळे आरोग्य चांगलं होतं, हो डायबिटीस कमी होतं। हो। ओके।
आता मध, ही मध कुठून आणलेले? ती जंगलात. जंगलातून आणलेले? हो. त्याचं कोण का तिकडे जंगलामध्ये कोण जातं आणायला? आजोबा किंवा वडील जातात. पूर्वीपासून तुमचा हो. आजोबांचा व्यवसाय आहे का हा? हो आणि याची विक्री करता? हो. मार्केटिंग काय भावाने जाते? 1000 रुपये किलो आहे. प्युअर मध्ये आहे ना हे? हो. त्याच्यात भेसळ वगैरे काही नाही? नाही, ओरिजिनल. जंगलामध्ये आणलेले ते तयार करून मार्केटमध्ये हो मार्केटला भाव चांगला मिळतोय याचा? हो. चांगली गोष्ट. ओके, धन्यवाद. आता हा जो हिरडा आहे ना, याला हिरडा म्हणतात ना? बाळ बाळ हिरडा. हो. याचा काय वापर होतो? खोकल्यावर. खोकल्यावर? खोकला अजून काय असला की वापर होतो सकाळी याचा? खायचा. अजून काय होतं? लहान बाळाला जर हा. खोकला येत असेल पावडर करून द्यायची. त्याची पावडर करून किंवा उघडून हो त्या बाळाला जर हा बाळ हिरडा दिला तर त्याचा कफ, खोकला हा हा. राहतो 100%. हो राहतो. बरोबर आहे ना? हो याचा हिरड्याच्या फळाचा हा फार मोठा उपयोग आहे. हो मार्केटिंग मध्ये पण याला बाजारभाव चांगला मिळतो. हो. चाल, ठीक आहे. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये पण आणि हा आपला भीमाशंकर हो सह्याद्रीच्या रांगेमध्ये भीमाशंकरच्या परिसरामध्ये हिरड्यांची झाडं खूप आहेत. हो. आम्ही जात असतो, पाहत असतो. चांगल्या प्रतीचं याचं आदिवासी बांधवांना याचं उत्पन्न बी चांगलं मिळतं. हो. मार्केटिंग पण चांगलं होत आहे. चालेल, ओके, धन्यवाद. थँक्यू. दीदी हे काय आहे? ही आंबाडीची भाजी आहे. आंबाडीची भाजी. याचा काय उपयोग होतो? रोगप्रतिकार शक्ती, कॅल्शियम, विटॅमिन्स ते भेटतात आपल्याला. त्याच्यामध्ये मिळतात हा. चांगल्या प्रकारचे. डोळ्यांची दृष्टी चांगली होते, पचन शक्ती चांगली. ही भाजी जंगलात उगवते की शेतामध्ये? कशी उगवते? जंगलात आपण जंगलात उगवते. जंगलामधूनच आणली जाते ना? हो. ही अशी खाली याच्यात येत नाही, शेतीमध्ये नाही. नाही. ही जंगलामध्येच उगवते. हो. ही कोणी आणली जाऊन? ही माझ्या मैत्रिणीने आणली. तिची मैत्रीण कुठल्या गावात राहते ते? भीमाशंकर. भीमाशंकरला? कुठल्या गावात? राजपूरला? वा वा वा, छान. आणि हे काय आहे? हे ते रानातली वांगी आहेत. रान भाजी? हा, वांगे रान. रान काय? रानातली वांगी. याचा काय उपयोग होतो? रानभाज्यांचा शक्यतो आपल्या शरीरासाठी ते खूप उपयुक्त असतात. त्याच्यातून प्रोटीन्स, विटॅमिन, कॅल्शियम हे सगळं भेटतं. आणि डोळ्यांची दृष्टी सुद्धा चांगली होते, पचन क्रिया सुधारते. ही रान वांगी कुठे येतात? ही आदिवासी भागामध्ये, जंगलामध्ये येतात का? ग्रामीण भागांमध्ये भेटतात हे जास्त करून. ग्रामीण भागामध्ये येतात का खाली हो. शेतामध्ये? शेतामध्ये. रानभाज्या महोत्सव हा बिडीकाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घोडेगाव या ठिकाणी जनता विद्या मंदिर या परिसरामध्ये त्यांचा स्टॉल वगैरे लावलेला आहे. तर आपण त्या विद्यार्थ्यांना विचारणार आहोत त्यांनी कशा पद्धतीने हा आयुर्वेदिक फळांपासून, भाज्यांपासून केलेले खाद्यपदार्थ आहेत. आपण त्यांच्याशी चौकशी करणार आहोत. नमस्कार दीदी, तुझं नाव काय? स्नेहा. कितवीला आहे? नेहमी. हा, तर आता हे काय केलंय तू? कानोले. हे कशापासून केलंय? तांदळाच्या पिठापासून. कांद्याच्या पिठापासून? तांदळ. हा, तांदळाच्या. तांदळाच्या. हो. ही काय म्हणजे हे का हो. करंजी ना? नाही, काय कानोले. कानोले. कानोली म्हणतात त्याला. ओके, त्याचं काय फायदे वगैरे? नाही, गोड आहे. गोड. गोड आहेत का खाण्यासाठी? तू काय केलंय? आम्ही भोपळे घरे केले. हा का, तू कितवीला आहे? काय नाव म्हणली? मी फर्स्ट इयरला पूजा सुरेश कुंभार. हा, तर आता हे काय केलंय? भोपळे घरे. भोपळगाऱ्या केले. ही भोपळगारी का? हो. ओके, चला. नाचणीच्या भाकरी दाखव ना. अरे वा, हे पहा, नाचणीच्या भाकरी किती छान पद्धतीने केलेल्या आहेत त्यांनी. काय नाव म्हणली? वृषाली मंगेश पारधी. कितवीला तू? नेमला सेकंड इयरला. सेकंड इयरला आहे. ओके, आता हे काय केलंय? हा, कोळूची भाजी, तांदूळची भाजी, भांगरीची भाजी, नाचणीची चटणी, शेंगदाण्याची मिरची. या सगळ्या भाज्या ह्या आपल्या डोंगर भागातच भेटतात. ओके, चालतंय, छान केलंय. काय वेगळं काय आता? हे काय? हे कसली भाजी? ही आळू वडी आणि हे कोथिंबीर याचे रताळ्याच्या पानांचे भजे. ओके, तुम्ही काय केलं? आळूची वडी. आळूच्या वड्या केलं. अरे वा. शेवग्याच्या पानाचे पराठे. शेवगाच्या पानाचे पराठे काढ बरं जरा, एक बघू दे. हे पा, शेवग्याच्या पानाचे पराठे. यामध्ये शेवग्याच्या पानांचा कशा पद्धतीने, म्हणजे आधी भिजत घालायला लागतात का? नाही, शेवग्याची पानं साफ करून घेतली. हा. गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स करून त्याच्यात मीठ वगैरे टाकून पीठ कणिक मळून घेतलं आणि मग पराठे केले.
ते किती भारी, शरीरासाठी आयुर्वेदिक पदार्थ खूप गरजेचे असतात, त्यापासून हे भाज्या बनवल्या जातात. या प्रत्येकाच्या आहारात गेल्या पाहिजेत, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार नाहीसे होतील. म्हणजे शरीरात पूर्ण जर आयुर्वेदिकच खाल्लं आपण, पूर्ण नैसर्गिकच खाल्लं, तर या पद्धतीचे कुठलेच आजार कुठल्याच माणसाला होणार नाहीत. आपण पाहूयात अजून विद्यार्थ्यांनी काय केलंय तुम्ही. नाचणीची भाकर, आळूवडी, तांदूळची भाजी, हा, वाफवडे, सुरांची भाजी, कोथिंबीर वडी, भोपळ्याची भाजी, वांग्याचं भरीत, चाव्याची भाजी. ओके. अजून काय आहे? तर ही कसली भाजी आहे का दीदी, ही कसली भाजी आहे. भांगरी. भारंगी. काय म्हणजे या भाजीचं काय वैशिष्ट्य सांगा मला. खोकला, सर्दी, दम्यासाठी सगळे आजार हे होते. म्हणजे अशी कच्चीच खायची का. नाही, मग करून खायचे. करून खायची, भाजी सारखी आपल्या मेथीच्या भाजी सारखी. हा. अरे वा, बघा भारंगीची भाजी आहे, याने दमासारखा आजार नष्ट होतो. तर ही कसली भाजी आहे. कुरडू आहे ना. हा, ही खातो ना आपण नेहमी, आहे ना. ठीक आहे, आपण पाहूया अजून. हे काय आहे? कोळू. डायबिटीज नियंत्रण ठेवते, हाडांची झिजवण्याचे प्रमाण कमी करते. अरे वा, डायबिटीज वर नियंत्रण ठेवू. वा वा वा. ते काय कुठं मिळतोय. आपल्या रानात सापडतं. उन्हाळ्यात येतं का. म्हणजे आत्ताच येणार आणि आत्ताच संपणार. याचा उपयोग काय माहिती काय. आणि ब्लड शुगर अजून लिव्हर फंक्शन साठी हे खूप मोठं औषध आहे. ज्यांचं लिव्हर कामात न जातं ना, त्यांच्यासाठी हे खूप मोठं औषध आहे. म्हणजे नेमकं काय. खूप प्रभावी औषध. कसं काय. चटणी करून खायची डायरेक्ट. हो का. बिल्डिंग बांधायला नको आम्हाला मार्गदर्शन, पैसे नको आणि औषध. मार्गदर्शन म्हणजे ह्या जो रानभाजी महोत्सव आहे, हा नुसता आंबेगाव तालुक्यापुरता नाही, तर पुणे जिल्ह्याचं भूषण ठरावा एवढा मोठा हा रानभाज्या महोत्सव आहे. जे याच्यामध्ये नुसत्या रानभाज्या नाहीत, तर स्वतः विद्यार्थ्यांनी जमवून आणलेल्या रानभाज्या आहेत, की ज्या रानभाज्यांची माहिती ते स्वतः काटेकोरपणे देत आहेत, ज्ञानीपणे देत आहेत आणि अचूक देत आहेत. असा रानभाजी महोत्सव हा प्रत्येक शहरात व्हायला हवा. ग्रामीण भागात याची फारशी आवश्यकता नाही, कारण या लोकांच्या हे सगळं परिचयाचं आहे. शहरी भागामध्ये याचा परिचय नाही, तर याचा प्रसार शहरी भागामध्ये व्हावा. बरं, या पूर्णपणे 100% सेंद्रिय भाज्या आहेत, की ज्याचा आरोग्यासाठी चांगला परिणाम पाहायला मिळू शकतो. मधुमेह असेल, रक्तदाब असेल, रक्तशुद्धी असेल, अपस्मार असेल, म्हणजे जवळजवळ किमान 20-30 हजारांवरची औषधी वनस्पती आज इथं पाहायला मिळालेली आहे. मधुमेहावरची जवळजवळ 20 ते 30 भाज्या या मधुमेहावरच्या आहेत, की ज्या वर्षातनं तुम्ही जरी 6 दिवस खाल्ल्या तरी तुमची शुगर कंट्रोल होऊ शकेल, इतक्या तीव्रतेच्या आहे. म्हणजे मला एक सर्वात जास्त म्हणजे आजच्या सगळ्या प्रदर्शनाची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ही वाटते, की घायपाताची फुलं सुद्धा इथं आणलेली आहेत, की ज्या घायपातांना गुरं पण खात नाहीत. पण ही घायपाताची फुलं ही अपस्माराचं सगळ्यात मोठं औषध आहे. म्हणजे ते बाहेर देशात जातं ते घायपात्याचं फूल. जर इथल्या मुलांना ही एवढी छोटीशी जाणीव आहे की हे औषधी आहे, तर याचा प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं आहे. माझ्या सगळ्या टीमला, शाळेच्या आणि विद्यार्थ्यांना पण खूप खूप शुभेच्छा. आणि ही परंपरा 7 वर्ष चालत आली आहे, ही अजून पुढे 70-80 वर्ष चालू राहू द्या. काही दिवसांनंतर
लोक त्यांच्या परसामध्ये ह्या भाज्या ज्या दिवशी उगवायला सुरुवात करतील त्या दिवशी हे तुमच्या प्रदर्शनाचं यश आहे असं समज. रानभाजी उत्सव खरंच खूप चांगला आहे. संस्थेने जो उपक्रम राबवला तो अत्यंत चांगला असून तिथे पुष्कळशा रानभाज्या आलेल्या आहेत. रानभाज्या उत्सवामुळे समाजाला, विद्यार्थ्यांना त्याची ओळख होऊन त्यांच्या आरोग्यासाठी निश्चितच चांगला आहे. आणि या रानभाजी उत्सव हा यशस्वी पार पडला याचं मी इथे सहभागी झालो याचा मला आनंद आहे. आज जो रानभाज्या महोत्सव 7वी रानभाज्या महोत्सव पार पडला याचा संस्थेला मनापासून आनंद होत आहे. आणि आज खऱ्या अर्थाने हा दुग्ध शर्करा योग असा समजेल मी. आम्हाला प्रमुख पाहुणे लाभलेले आदरणीय प्रकल्प अधिकारी युवनाते साहेब तसेच आमचे सहकारी दिघे साहेब यांनी अत्यंत मोलाची माहिती विद्यार्थ्यांना व आम्हाला दिलेली आहे. आणि याचं भरभरून कौतुक देखील त्यांनी केलेलं आहे. या रानभाज्या महोत्सवाच्या निमित्ताने जे ग्रामस्थ असतील, आमचे सभासद असतील, सर्व उपस्थित झाले त्यांच्या संस्थेच्या वतीने मनापासून मनपूर्वक आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.